घरातला कारभार कसा सुरू आहे? बिग बॉस घर स्वच्छ आहे? नाहीये बिग बॉस. घर स्वच्छ नाहीये, बाथरूम स्वच्छ नाहीये, किचन स्वच्छ नाहीये, भांडी स्वच्छ नाहीये, बेडरूम स्वच्छ नाहीये, काहीच स्वच्छ नाहीये बिग बॉस. कचऱ्याचा डब्बा पण स्वच्छ नाहीये. सकाळी उठून बघितलं की उंदराची लेंडी होती बाजूला, कोबीची भाजीचे छिलके होते, किती किडे होते एका कोपऱ्यात. त्या पपईच्या बिया होत्या. नो बिग बॉस ते राखी, ओके एक गोष्ट, ओके अख्खा महाराष्ट्र स्वप्न बघतोय या घरात राहण्याचं, पण या घराची जी अवस्था आहे, जो अस्ताव्यस्त कारभार आहे, त्याबद्दल बिग बॉसनी आता ऍक्शन घ्यायचं ठरवलं आहे. कारण पाणी डोक्यावरून गेलंय हो. आणि ती ऍक्शन होणार आहे आपल्यावर. माझ्यावर हो, बिग बॉस मी काय केलंय? आपण या खेळातल्या सगळ्यात सिनियर आहात. हो, त्यात माझी काय चुकी बिग बॉस? आपण घरात असून सुद्धा जर घरात हेच सुरू असेल हे बिग बॉस, तर आपला घरात राहून उपयोग काय? बिग बॉस मी खूपच ट्राय केलं बिग बॉस. माझे सगळे आणत होते. बाकी बिग बॉसनी ठरवलंय जर असंच होणार असेल तर आपली या घरात जागा नाही. सदस्यांना मस्करी वाटतीये. मी दाखवतो काय होणार आहे. टीम, राखी यांना बाहेर काढा. थांबा 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 काय? प्लीज मला राहायचंय. नाही. तिला काढलं म्हणजे कशावर? या घराचा कारभार सांभाळणं आता आपल्याला जमेल असं बिग बॉसना वाटत नाही. घरात अशांतता निर्माण झालीये, वादविवाद होत आहेत आणि प्रचंड गोंधळ उडतोय. त्यामुळे आता या घराचा कारभार सांभाळायला बिग बॉसनी बोलवलंय थेट तंटापूरचे महाराज तंटोजीराव भांडकुदळे यांना. पण तंटोजीराव महाराज यांच्या अखत्यारीत बरीच राज्य आहेत, त्यामुळे त्यांना सगळीकडेच लक्ष देता येत नाही. आणि म्हणून तंटोजीराव भांडकुदळे महाराजांनी निवडलाय त्यांचा उत्तराधिकारी, जो या घराचा कारभार हातात घेईल. कुठे? राखी, तंटोजीरावांनी या घरावर आपला हक्क सांगितला आहे.